Good evening, students. Welcome again in सरस्वती अकॅडमी पाथरी. पुन्हा एकदा आपण ट्रिगोनॉमेट्रीच्या हॉट क्वेश्चन सोबत भेटत आहोत. तर पहिला क्वेश्चन या ठिकाणी प्रूव्ह दॅट तुमच्या समोर आहे. इन ब्रॅकेट sin रेस टू 8 थीटा मायनस कॉस रेस टू 8 थीटा इज इक्वल टू sin स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा इन फर्स्ट ब्रॅकेट मल्टिप्लाइड 1 मायनस 2 sin स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा हे प्रूव्ह करायचं आहे. तर बरेच विद्यार्थी इंडेक्स जर जास्त असेल तर घाबरतात. घाबरू नका अजिबात. आपल्याकडं ए रेस टू एम रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम एन लॉज ऑफ इंडायसिस आहे. अजिबात घाबरायची आवश्यकता नाही. त्यानुसार सर्वप्रथम याला आपण लिहू शकतो साइन रेस टू 4 थीटाचा होल स्क्वेअर मायनस कॉस रेस टू 4 थीटाचा होल स्क्वेअर. कारण तुम्हाला लिहायला लागेल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी आणि ए मायनस बी. तर त्यानुसार मी थोडंसं लेफ्ट साईडला घेतो. तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरनुसार आपण लिहू शकतो साइन रेस टू 4 थीटा मायनस कॉस रेस टू 4 थीटा. मी मायनस अगोदर लिहितो, त्याच्या पाठीमागे एक कारण आहे, तुम्हाला पुढे लक्षात येईल. साइन रेस टू 4 थीटा प्लस कॉस रेस टू 4 थीटा. आता हे ॲज इट इज ठेवा. साइन रेस टू 4 थीटा मायनस कॉस रेस टू 4 थीटा. मात्र याच्यामध्ये बदल करू शकतो आपण. याला लिहिता येईल 1 मायनस 2 साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. त्याच्यासाठी दॅट इजमध्ये लक्षात ठेवा साइन रेस टू 4 थीटा प्लस कॉस रेस टू 4 थीटाचा हा फॉर्म्युला आहे. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा. ह्याचा स्क्वेअरचा स्क्वेअर करा आणि होल स्क्वेअर जर घेतला आपण ए रेस टू एम प्लस बी रेस टू एम, यालाच आपण ए प्लस बी होल ब्रॅकेट रेस टू एम याच्यानुसार हे बदल होऊ शकतो. ओके, ते करून बघू शकता तुम्ही. आता मला ह्याला लिहिता येईल साइन स्क्वेअर थीटाचा स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर थीटाचा स्क्वेअर. दोन्ही मीडियमच्या विद्यार्थ्याला समजेल या पद्धतीनं सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा. तर ही स्टेप शेवटपर्यंत आपल्याला लिहू शकतो, कारण बघा इथं आपल्याला तेच पाहिजे, फक्त बदल जो करायचा आहे इथं करायचा आहे. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा, इथं थीटा बाकी आहे, इंटू कॉस स्क्वेअर थीटा. ओके. आता इथं जर तुम्ही ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरनुसार परत घेतलं तर साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा आणि साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा आणि परत 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा. राईट. आता ह्याचं होईल 1, कारण साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा 1. परत साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा. आपण पाहू शकता प्रूफ झालेलं आहे. 1ने जर मल्टिप्लाय केलं तर साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा इन अनदर ब्रॅकेट 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा. म्हणजेच काय, या ठिकाणी RHS. आणि अशा पद्धतीनं प्रूफ झालेले. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. इंडेक्स आल्यावर जास्त घाबरू नका. सोपा प्रॉब्लेम होता की नाही. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम पहा. आता बऱ्याच जर विद्यार्थ्यांना वाटतं हे काय नवीन दिलं आहे बाबा. काही टेन्शन घेऊ नका, उलट सोपं आहे. एमची व्हॅल्यू दिली आहे, एनची व्हॅल्यू दिली आहे आणि शो करायचं आहे एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर इज इक्वल टू 4 इन स्क्वेअर रूट एम एन. ओके. तर सगळ्यात पहिले एम आणि एनच्या व्हॅल्यू आपण लिहून घेऊ. एम इज इक्वल टू
टॅन थीटा प्लस साइन थीटा आणि यांची व्हॅल्यू काय दिलेली आहे टॅन थीटा मायनस साइन थीटा. तर आपल्याला काय लागणार आहे एम स्क्वेअर एन स्क्वेअर. लगेच स्क्वेअरची व्हॅल्यू काढून टाकू. एम स्क्वेअर म्हणजे काय टॅन थीटा प्लस साइन थीटाचा स्क्वेअर. म्हणजे इथं आपल्याला ए प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करायला लागणार ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके. तर हे जे 2ab आहे मी थोडंसं नंतर लिहिणार आहे कारण ते कॅन्सल करायचं आहे मला, बरोबर. त्यासाठी त्याला थोडंसं नंतर लिहितो आहे. तर मग आता टॅन होल स्क्वेअर थीटा प्लस साइन होल स्क्वेअर थीटा आणि त्यामध्ये प्लस 2 टॅन थीटा इंटू साइन थीटा म्हणजे 2ab. करेक्ट. याला इक्वेशन हे झालं एम स्क्वेअर. याला इक्वेशन आपण 1 देऊ. तशीच आता एन स्क्वेअरची व्हॅल्यू काढून घेऊ. एन स्क्वेअर इज इक्वल टू टॅन थीटा मायनस साइन थीटा त्याचा होल स्क्वेअर. इथं कोणता फॉर्म्युला यूज करणार आपण ए मायनस बीचा स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बीचा स्क्वेअर. इज दॅट क्लिअर. तर याचं ते येऊ शकतो आपण देअर फोर एन स्क्वेअर टॅन स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा आणि मायनस 2 टॅन थीटा इंटू साइन. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की मी हे 2ab म्हणजे 2 साइन थीटा आणि टॅन थीटा का या ठिकाणी साईडला घेतलं आहे. आता मी या दोघांमध्ये ह्यांची जर ॲडिशन केली तर मी काय करू शकतो कॅन्सल करू शकतो. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. ओके. थोडंसं लिनियर इक्वेशन आणि 2 व्हेरिएबलमध्ये आल्यासारखं वाटतं आपल्याला नाही का. जर त्या ठिकाणी एम स्क्वेअर टॅन स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा प्लस 2 टॅन थीटा इंटू साइन थीटा आणि एन स्क्वेअर इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा मायनस 2 टॅन थीटा इंटू साइन थीटा. आता जर ॲडिशन करायची म्हणल्याच्या नंतर ॲडिशन ओके. तर इथं प्लस मायनस मायनस राहील कॅन्सल होऊन जाईल म्हणजे इथे येईल एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर. त्याची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल या ठिकाणी टॅन स्क्वेअर आणि टॅन स्क्वेअर. तर म्हणजे एम स्क्वेअर या ठिकाणी 1 मिनिट सॉरी आपण जर एन स्क्वेअर केलं तर इथं कॅन्सल इथं सबट्रॅक्ट करावं लागेल बाळांनो. आय एम रिअली सॉरी कारण प्लस केल्याच्या नंतर आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट व्हायला आहे. म्हणून काय करू आपण सबट्रॅक्ट करू. डोंट वरी. जर सबट्रॅक्ट केलं तर या ठिकाणी कॅन्सल ह्या टर्म होतील 2 आणि हे होईल मायनस हे होईल मायनस आणि हे होईल प्लस. हे कॅन्सल होणार नाही लक्षात घ्या. ओके. म्हणजे इथं पण येईल मायनस एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर. सो या ठिकाणी इथे येईल 4 टॅन थीटा इंटू साइन थीटा. ही मिस्टेक्स थोडीशी लक्षात घ्या. सॉरी फॉर दॅट. तर आता आपल्याला काय मिळालं मग परत एकदा लिहितो एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर इज इक्वल टू 4 टॅन थीटा इंटू साइन थीटा. राईट. तर हे 4 आपण ॲज इट इज ठेवून ह्याला स्क्वेअर रूटमध्ये लिहायचं म्हणल्याच्यानंतर आपण लिहू शकतो टॅन स्क्वेअर थीटा इंटू साइन स्क्वेअर थीटा. आपण त्याला स्क्वेअर रूटमध्ये आणि मग त्याला स्क्वेअर करावं लागतं बरोबर आहे. कारण आपल्याला उत्तर जे आणायचं आहे 4mn आणायचं आहे म्हणजे एम आणि एनची व्हॅल्यू ती आली पाहिजे. आता या ठिकाणी 4 ॲज इट इज टॅन स्क्वेअर थीटाला जशाल तसं ठेवू. साइन स्क्वेअरला काय लिहू शकतो आपण 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. दॅट इजमध्ये तुम्हाला लिहायला लागेल की साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. सूत्र माहिती आहे आपल्याला. म्हणजे 4 आता इथं टॅन स्क्वेअर थीटा ॲज इट इज ह्याने जर ह्याला गुणलं 1ला तर आणि मायनस
टॅन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. बरोबर. 4 परत ॲज इट इज. टॅन स्क्वेअर थिटाला पण काही बदलायची गरज नाही, मायनसला मायनस. याला आपण लिहू शकतो साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. आणि हे जर कॉस स्क्वेअर थिटा इथं लिहिलं तर कॉस स्क्वेअर थिटा कॅन्सल होईल. आणि 4 टॅन स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. आता तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, टॅन स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे थोडक्यामध्ये एम इंटू एन. कारण आपण जर एम आणि एनचा गुणाकार केला तर ए प्लस बी ए मायनस बीनुसार ते होईल 4mn. अशा पद्धतीनं RHS ही आपली बाजू या ठिकाणी आली, म्हणजे आपण शो दाखवले. ओके, RHS म्हणायचं नाही, म्हणजे हेन्स इट प्रूव्ड. आपण त्याला काय केलेलं आहे, प्रूव्ह केलेलं आहे. ओके, थोडीशी मिस्टेक लक्षात घ्या, कुठं चूक झाली मी रेड पेननं त्या ठिकाणी दर्शवण्याचा प्रयत्न केला. ओके, हा पण खूप छान प्रॉब्लेम आहे. समजला असेल तर नक्कीच लाईक करा. ओके, थँक्यू.